सगळ्यांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये. तर मामा काय करतात, एक एकीला धुवून आणून बांधतात. इथे ऊन झाले 10 वाजलेत. आता एकेकीला तिकडे नेऊन झाडाखाली सावलीला बांधायचं आहे. तर आज आहे अक्षय तृतीया. अक्षय तृतीयाच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर तिकडे चालू आहे बघा मामांचं धुवायचं काम. पाण्याची लाईट पण आली आहे आणि तुम्हाला दाखवते. आज सगळीकडेच पुरणपोळीचा बेत असतो. काही जणांची असती वेगळी पद्धत, तेही तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर बाहेरच्या चुलीवर मस्त अशी खीर शिजत घातली आहे. आता शिजली खीर आरावरती. गेल्या वेळी मला कमेंट्समध्ये एक जण ताई म्हणल्या होत्या की तुमची खीर खूप सुकी सुकी वाटते. तर हे बघा जवळून तुम्हाला दाखवते. असं आम्ही पाणी ठेवतो. अजून थोडीशी गुळ घातला आहे मी आता. अजून इलायची घालायची, खोबरं घातलेलं आहे, खोबऱ्याचे ओल्या नारळाचे तुकडे घातलेत आणि हे केलं आहे. आधी काय केलं, हे होतं गव्हाचे जे भरडलेला गहू होता तो थोडासा भाजून घेतला आणि धुवून मग काय केलं, छानपैकी खीर शिजायला घातली. आता ह्याच्यात इलायची बडीशेप फुटलेली आणून घालते. तर बाहेरच्या चुलीवर घातलेली एक खीर शिजायला. मामा तिकडे दार धरत होते, लाईट गेली म्हणून मामा परत आले. म्हणले तोपर्यंत गाई धुतो. मग इकडे आले, गाय धुवायला सुरुवात केली, तोपर्यंत लाईट आली. मग आत्या गेल्या तिकडे. गणेश आधी गेला होता, पण म्हणलं गणेशचं काय खरं आहे, उद्योग काय तर करणार नाही, नीट दार मोडता आलं तर इकडे तिकडे पाणी घालवेल म्हणून आत्याला मी परत पाठवले रिटर्न. पूर्णाला चरका द्यायला ठेवले. डाळ शिजवून घेतली, येळवण काढून घेतलं. आधी डाळ मी काय करते, तांब्याने बारीक एकदम बारीक करून घेते. म्हणजे काय होतं, पुरण वाटताना सोपं जातं. आणि गुळ घातलाय याच्यात. मला आता इलायची बडीशेप कुटलेली घालायची आहे. आणि ही आपली सगळ्यांच्याच आवडीची मस्तपैकी येळण्याची आमटी. आणि अजून काय काय, तर कांदा त्यांनी काय केलं, मला असं साल काढून ठेवले भजीसाठी. आमच्या सासूबाईंनीही आज आळूच्या पानांच्या वड्या असतात, मग त्या पण त्यांनी काय दिले, पानं पण दिली आहेत आणि मला गड्डे पण लावायला दिले. माझ्याकडे खरं आळू लावलेला होता, पण झालं असं की मी तिथे थोडासा पुदिना पण लावला होता. मग त्याच्यामुळे काय झालं, आळू हे झालेला आहे, म्हणजे खराब होऊन गेला. तर आता आळूच्या पानाच्या वड्या, भजी, पापड, पुरणपोळी, आमटी तर झाली आहे. भात कुठे ठेवलाय बनवून, भात इकडे आहे खाली. तर असं सगळं आज आहे मस्तपैकी जेवणात. गरमागरम भात पण आपला तयार झाला आहे. तुम्ही काय काय करता कमेंट्समध्ये मला सांगायला विसरू नका. आणि हे बघा आमच्या सासूबाईंनी अशी छान मला हे आळूचे गड्डे लावायला दिले आहेत. आता जागा नीट बघून, कारण लालू काळू काय करतात, जिथं ओलं आहे का तिथं उकरतात. मग मी काय करते, जिथं फिक्स जागा छानपैकी बघून तिथं हे गड्डे आळूचे लावते. गावरान आळू आहे म्हणूनच ह्याची पानं जी आहेत का जास्त मोठी नसतात, छोटी छोटी पानं असतात, पण चवीला एवढ्या सुंदर ह्याच्या वड्या लागतात. तर तुम्हाला आवडतात का आळूच्या वड्या, कमेंट्समध्ये नक्की सांगा. प्रत्येकाची बनवायची पद्धत आळूच्या वड्यांची वेगळी असती. मी कशा बनवल्या हेही तुम्हाला दाखवते. मग व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छान व्हिडिओ.